नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. प्लीज मागचा गोंधळ इग्नोर करा. हे आमचं जुड आहे, मोठं दिसतंय पण खूप छोटं. आताशी 10वी पास झालंय. तर आज मी, मावशी आणि जुई चाललोय शॉपिंगला. आई, माई मावशी, बाकी सगळे घरात आहे. घरात ऐकू येणार नाही असा गोंधळ आहे. माझी कॅब बाहेर आलेली आहे. मावशी अगं ते कॅबवाले काका निघून जातील. तर मावशी कुठे चाललोय आपण? चाललोय तनयाला साडी घेण्यासाठी धुंड्याची. माझं दुकान सोडून ती दुसऱ्या ठिकाणी चालली. कोणाला कशाचा त्रास, कोणाला कशाचा त्रास. चला चलो, कसं कसं काय काय होतं तुम्हाला दाखवते. आम्हाला सोडवायला कोणीच तयार नाही आहे, कारण आमच्या नाशिकमध्ये इतके रस्ते खोदून ठेवलेत की कप रिक्षाने जाण रिक्षाने असं म्हणतात. आणि आम्ही आता निघालोय फायनली. आमच्या मावशीला स्किनची इतकी काळजी आहे, कारण ना तिला स्किन बर्न झालंय इथे. हे बघा मावशी दाखवा इथं. तिला ना इथे असं स्किन बर्न झालंय, त्याच्यामुळे तिला असं आहे की ऊन नको नको नको, त्याच्यामुळे फुल झाकून बसली ती. सर इतकं ऊन आहे, पण आम्हाला इतकी नड आहे शॉपिंगची. निघालोय आम्ही. तर यावेळेस ना साडी खरेदीसाठी खूप असा काही वेळ नव्हता मिळालेला. त्यामुळे आज झालं होतं की मावशी आपण पटपट जाऊन पटपट घेऊया. ही पश्मिना सिल्क नवीन आली आहे, ती माझ्याकडे नव्हती, तर म्हटलं ती ट्राय करूया. प्लस अजून पण बऱ्याच साड्या बघितल्या, पण शेवटी जी माझी रुटेड असते बेसिकवाली, मी बेसिक साडीकडे गेली. कशी येते तुम्हाला पुढे कळेलच नंतर. 3 तास झाले, 3 तासात 7 साड्या घेतल्या. एक साडी नाही ना, 7 ना साडी. हां, मेन साडी एक घेतली आहे, बाकी अजून 6 साड्या घेतल्या आहेत. आता मावशी आम्हाला वडापाव खाऊ घालते आणि त्याच्यानंतर माहिती नाही आम्ही आता. आमची शॉपिंग खूप बाकी आहे अजून 2 तास कधी जायला. नाही जास्त लागेल, 6:15 झाले. आपण 9 पर्यंत घरी जात नसतो. तुम्हाला दाखवून मी आजच्या ब्लॉगमध्ये काय काय घेतलं. आम्ही बऱ्याच संध्याकाळच्या वेळेस गावात पोहोचलो, तर त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी नव्हती. आमची म्हणून लोकरीचं खूप छान छान बनवते. तिने सखीसाठी एक सुंदर टॉप बनवला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवायचा ट्राय करते. आणि गावात गर्दी नव्हती, त्याच्यामुळे शॉपिंग पण आमची बऱ्यापैकी होत होती, पण आम्ही ॲक्च्युली खूप थकतसुद्धा होतो. आम्ही जाम दमलो आहे. 8:30 वाजले, पण परत गावात येणं होणार नाही लगेच, म्हणून शेवटची साडीच्या दुकानात आलो आहे. जुई कंटाळली. जुईला काही नाही वाटत आहे. मावशी कंटाळली. मावशी जाम झाली. मला काही नाही, मी ओके. तर आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि इथे यांचं बघा काय सुरू आहे. गबा काय करतो तू? काय काय बनवते? इतकी आवड आहे ना माझ्या गौऱ्याला कामाची. करंजीचा व्हिडिओ तर तुम्ही ऑलरेडी बघितला असेल. आणि हे बघा किती प्रॉपर करते ती. आणि इकडे आई आहे, तिकडे मावशी आहे. माझ्या तिकडच्या मावशीला कामाची खूप हौस आहे, आणि ज्या मावशीला तुम्ही ओळखता तिला कामाची अजिबातच हौस नाही आहे. ती टी व्ही बघतीये मस्त पुढे, आणि ह्या दोघी जावयासाठी करतायत. आणि सखी ते ऐकू देत नाहीये तुम्हाला, कारण सखी खूप आवाज करते. तुम्हाला काही बोलायचंय माई? अगं बोला की थोडंफार माझ्या व्हिडिओत. आई गौरी काम करते त्यावर काही बोलायचं आहे? लहानपणापासूनच सवय लागली चांदी. माझी शो ना ग, खूप मदत करता आजीला. आम्हाला असं पण आर्ट क्राफ्ट मध्ये खूप हे का ग बेटू? फर्स्ट येते. नाही सॉरी, आम्ही अभ्यासात पण फर्स्ट येतो. इकडे बघ इकडे बघ, इतकं गोंडूला झालंय माझं. करा, मी पण येते तुम्हाला मदतीला मावशीचा मेकअप करून. चलो, यांना मी टाटा बाय बाय केलंय. कट टू डे 2. आणि आज आमची बहिणीबाई अजिबात घाईघाई नाही आहे, कारण तिला मागच्या 6 वर्षातली पहिली सुट्टी मिळाली आहे पूर्ण दिवसाची. ती संध्याकाळी पण नाही जायचं, आज तिला कोणाचे फोन पण नाही येणार आहे, आज तिला ऑर्डर पण नाही द्यायची आहे. काय बहिणी, आज काय दिवस आहे? संपाय. त्याच्यामुळे तिला नाही माहिती, पण आम्हाला इतका आनंद झालाय की आज दिवसभर पूनमचा फोन नाही वाजणार आहे, ती ऑर्डर नाही देणार आहे, ती आज दिवसभर आमच्यात राहणार आहे. आणि आज सकाळी सकाळी आमच्याकडे शेंगोळे आहेत, कारण आमच्या मावशांना आवडतात. काल मनू पिऊ गेलेत मामाकडे, त्यामुळे आज शांततेत आम्हाला जे आवडीचं चालू आहे ते चालू आहे. मागचा बॅकग्राऊंड नॉईज इग्नोर करा, कारण पप्पाच्या आणि मावशीच्या गावच्या गप्पा चालू आहेत. आईची देवपूजा चालू आहे. सखी अजून झोपलेली आहे. माझी छोटी मावशी जी आरामशीर प्रॉपर माहेरपणाला आली आहे, ती सखीला थोडी झोपलेली आहे. चलो, असं आहे. आणि आज दिवसभरात खूप काही काही गोष्टी होणार आहेत.
सो म्हणजे खूप काही काही गोष्टी प्लॅन्ड आहेत, त्यासाठी स्टे ट्यून. तर इकडे वहिनी आणि मावशी शेंगोळे व्हायला बसला होता आणि आमचं खूप डिस्कशन चालू होतं, बट ते खूप इंटरनल आहे, त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. इथे पप्पा पण होते आमचे, आणि पप्पांचं असं म्हणणं होतं की अरे इतका उन्हाळा आहे आणि तुमचं काय चालू आहे, कारण ते ना खायच्या प्यायच्या बाबतीत त्यांचं खूप क्लिअर आहे की कधी कोणतं खाल्लं पाहिजे, कधी कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. त्यांचं असं होतं की अरे तुमच्या पोटात आग पडेल, तुमचं काय चालू आहे. आणि ते इथे आम्हाला सगळ्यांना लेक्चर देत होते आणि मी त्यांना हसत होती की तुम्हाला बोलायचं असेल तर मावशीला बोला, कारण ही सगळी तिची फरमाईश आहे. माझी लहानी मावशी आहे ना, ती खूप लाडकी आहे सगळ्यांची, आणि बऱ्याच गोष्टी ती आल्यानंतर तिच्या मनाप्रमाणे होता. आमच्या घरी म्हणा किंवा मामाच्या घरी म्हणा, नाश्ता जेवण काय बनायचं ना, सगळं ती ठरवते. आणि मुळात शेंगोळे आम्हाला सगळ्यांना पण खूप जास्त आवडतात. आता मी काही वेळेला बसली नव्हती, कारण मला बाकीचं आवरायचं होतं, आणि माझी मावशी, छोटी मावशी काही काम करत नाही, त्याच्यामुळे तिचाही आराम चालू होता. माई मावशी, आई आणि वहिनी सगळं वळत वगैरे होता. दादा पण होता इथे डिस्कशनला, आणि आमची खूप बडबड वगैरे चालू होती. नंतर ना आम्ही पटपट जेवणं वगैरे केली आणि आवरून आम्ही निघालो होतो सोनाराच्या दुकानात, कारण निखिलसाठी पण वाण घ्यायचं होतं, म्हणजे अधिक मासात देतात ते. आणि तिथे गेल्यानंतर बरीच अजून पण शॉपिंग केली आहे, जी पण तुम्हाला पुढे दाखवेल. मावशी मस्त असते सोनं घेताना, त्याच्यामुळे तिच्याशिवाय होत नाही. आम्ही आलो आहे धोंड्यासाठी काहीतरी घ्यायला, आणि आम्ही सगळे आलो आहे. तर वहिनी घरी आहे, तिचं म्हणणं होतं तू पण, म्हणजे प्रत्येकालाच काही ना काही घ्यायचं आहे. वहिनीला म्हटलं होतं तू पण चल, बट तिला सुट्टी एन्जॉय करायची होती, तर बघू आता. आणि आमची इथे शॉपिंग होईपर्यंत ना मावशीचं काही ना काही सुरू होतं, त्याच्यामुळे ती पण घेत होती. त्यानंतर जोडवी पण घेतात, चांदी पण घेतात या महिन्यात, त्याच्यामुळे मग ते पण चालू होतं. पायात घालून ते काय अलाव करत नव्हते, असं पण जोडवी माझ्या पायात बसत नाही, पण आई म्हणते की या महिन्यात घ्यावेच लागतात, त्याच्यामुळे मग तिथे पण घेतले. पण मी हातात ट्राय करून बघत होती वेगवेगळे की किती छान दिसतात. त्यानंतर ना मावशी वगैरे सगळ्या मामाकडे गेल्या, आणि संध्याकाळी ना आम्ही गौरी आणि सखीला घेऊन गेलो होतो. आमच्या इथेच फिजी फॉक्स म्हणून एक असं पार्क झालं आहे, टाईम झोन टाईप, तिथे घेऊन गेलो होतो. तसं तर इथे माझं कोलॅबरेशनचं सुरू होतं, मला सगळ्या चिल्लर पार्टीला घेऊन जायचं होतं, पण ते आमचं नेक्स्ट वीक चालू होतं आणि गौरी ऐकतच नव्हती. पण तिथे गेल्यानंतर गौरी आणि सखीने जी मजा केली ना, नेक्स्ट लेवल आहे. आणि गौरी सखीपेक्षा बहिणीने इतकी मजा केली आहे. आणि इथे हे बॉल वगैरे सखी तर ह्या मधली जो राऊंड आहे ना, तिथे इतकी मस्त खेळत होती. आणि गौरीला असं होतं की आज तुम्हाला प्रत्येक गेम खेळायचा आणि मला ओरडायचं नाही. सोबतच तिथे किचन होतं, तर यांचं इतकं छान चालू होतं. गॅस ऑन करत होत्या, पाणी वगैरे भरत होत्या, पुन्हा तिथे शॉपिंग मार्केट होत्या, तिथून शॉपिंग करून आणत होत्या भाजी वगैरे, आणि खूप काही मस्ती सुरू होती त्यांची. आणि ॲक्च्युली ना दमत होत्या दोघी. मेन म्हणजे मला झालं होतं की सखी दमते कधी आणि झोपते कधी. तर असं झालं होतं की ॲट द एंड आम्ही अक्षरशः लाईट ऑफ करेपर्यंत तिथेच थांबणार होतो. मी आणि दादा खूप कंटाळलो होतो. वहिनी तरी त्या दोघींसोबत लहान म्हणून खेळत होती, पण मी आणि दादा खूप कंटाळलो होतो. गेम यांचे हे खेळत आहे, पण आम्ही इतकं दमलो आहे का दादा, खूप वाईट भूक लागली, डोकं दुखतं आहे, पण पोरींना इथून निघायचंच नाही आहे. म्हणजे मी दादांनी बाहेर जाऊन चपला घालून असं होतं की चला आता, चपला नाही चप्पल्स जे असेल ते भाषा. तर आम्ही बाहेर जाऊन रेडी होतो, पण पोरी निघे ना. चल ते बाहेर काढताय गौरी आता बहिणीकडे. आम्ही आता सगळं बंद करूनच जाणार आहे बहुतेक. कट टू डे 3. तुम्ही म्हणाल तू प्रॉमिस करते घरी गेल्यावर की रोज एक ब्लॉग पोस्ट करशील, आणि मी खरंच केलं होतं ह्यावेळेस की मी नाशिक किंवा सिन्नरला गेल्यानंतर डेली ब्लॉग पोस्ट करेल, कारण मला खरंच इथे काही काम नसतं. इथे म्हणा किंवा सिन्नरला म्हणा, सखीला हँडल करायला पण असतात, स्वयंपाकाला वगैरे पण असतात. पण काय माहिती का, म्हणजे नाही शूट होत, प्रत्येक वेळेस फोन नाही उचलला जात. आणि आपण जेव्हा आपल्या माणसांमध्ये असतो ना, किंवा लग्न करायचं असतो, सगळे एकत्र जमलेलं असतं ना, तेव्हा अशी इच्छाच होत नाही, कारण की खूप असं गुंगलेलं असतो आपण. आणि असं होतं की अरे हे पण शूट करायचं का, ते पण शूट करायचं का. बऱ्याच वेळेस आपण खूप पर्सनल गोष्टी बोलत असतो. तर असं करता करता मला 3-4 दिवसाचा ब्लॉग एकाच दिवशी करावा लागतो आहे, आणि हे होतं आहे मागच्या 4-5 ब्लॉगपासून. आणि तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळलं असेल की आमचा केवढा धिंगाणा आणि गप्पा गोष्टी चालू आहेत. तरी सध्या कोणी घरात नाही आहे, कारण मनूपिऊ मामाकडे गेले होते, आणि मम्मी, मावशी, मामा ते सगळे गेलेत, कारण त्यांचे काका वारले, ते सगळे तिकडे गेलेत. त्यामुळे घरात सध्या फक्त मी आणि पप्पा आणि सखी आणि गौरी आहे, कारण वहिनीला पण काय पप्पा आले हे बघा. पप्पांना आता असं होणार आहे की हले की काय काय करणार आहे म्हणून. पप्पांना आमचे दिवसभर योगाचं चॅनल बघतात, आणि ते खूप ॲडिक्ट झालेत त्या गोष्टीसोबत. 2 मिनटं पप्पा आले मी. असो, तर मी असं म्हणत होते की मी ठरवते, पण माझ्याकडनं ब्लॉग कंटिन्यू शूट होत नाही. तुम्हाला माझ्या आवाजावरूनच कळलं असेल की सध्या काय असेल आमच्या घरात वातावरण ते. तर मी पण आज जाईल मामाकडे, आणि तिकडचा काय धिंगाणा असेल ना, तो पण तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करायचं नक्की ट्राय करेल. या ब्लॉगच्या स्टार्टिंगला मी सांगितलं होतं की मी काय काय शॉपिंग केली ती दाखवेल, पण झालं असं की साडी जी घेतली होती ती पिकोफॉलला तिथेच ठेवली, आणि ती मला मिळणार आहे फ्रायडेला.
आधी माझं असं चालू होतं की नाही करायची तिथे पिको फॉल, पण ती जी मी घेतली आहे ती साडी अशी की ती नाही जर आपण त्यांच्याकडनं क्लिअर करून घेतली तर ती घरी नाही येऊ शकत. तर म्हटलं ठीक आहे चला यार तुम्ही करून घ्या. आणि मला अजून एक साडी घ्यायची होती, पण मला अशी प्रॉपर जसं मी तुम्हाला साड्यांच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं की वर्षातनं एक तरी प्रॉपर प्युअर सिल्कची साडी घेते मी, 1-2 का असेल ते. तर ह्या वर्षी माझी एक पण नाही झाली आहे, ती मला घ्यायची आहे. पण असं परफेक्ट मला असं काही सापडलं नाही आहे. आणि मला कसं होतं साडी घ्यायला मावशी, आई किंवा निखिल तिघांपैकी कोणतरी एक लागतं, कारण ते खूप डिस्कशन असतं माझं साडीचं. साडी म्हणजे माझ्यासाठी अतिप्रिय गोष्टी आहे, हे तुम्हाला आत्तापर्यंत ते कळलंच असेल. त्यामुळे मग ते काही शेअर करता नाही आलं. आता मी हार्डली 2 दिवस इथे आणि नंतर मे बी पुन्हा महिनाभर येऊ, पण अजून कन्फर्म नाही आहे. मे बी निखिल पुन्हा US ला जाऊ शकतो, पण अजून काय ते कन्फर्म नाही झालं आहे. जर तो गेला तर आमचं पुन्हा इकडे रवानगी होणार आहे. पुन्हा सखीच्या शाळेचं काय होतं ते काय माहीत नाही. जे काही असेल ते तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करायचे ट्राय करेल. असो तर मला मागे का त्यांची कमेंट आली होती की सारखं डुप्लिकेट घालत जाऊ नको. तर हे जे आहे हे डुप्लिकेट नाही आहे, हे तर खालचं जे आहे ते ओरिजिनल डायमंड आहे. आणि हे जे वरचं आहे ना हे सोन्याचं होतं माझं आधी, पण ते खूप नाजूक होतं, कारण मी ते 18 कॅरेटचं जे असतं ना हे डायमंड, त्याच्यामध्ये 18 कॅरेटचं येत होतं वरती. आणि ते सखीनं सारखं असं तोडून टाकायची. म्हणजे मी ती घेतल्यापासून हार्डली 3-4 वेळेस घातलं असेल आणि सखीने तिला हात लावला का ती गळून जायची. सो मी हे ते चेंज करून घेतलं आहे. आणि मला असं पण काळ्या मण्यांची हौस होती, सो मी हे असं करून घेतलं आहे. ते आय डोंट नो तुम्हाला मे बी ते त्याशी मी नीट वेअर नव्हतं केलं म्हणून डुप्लिकेट वाटलं असेल, आणि तसे काही नाही, डुप्लिकेट पण असतात गोड गोड. पण मला असं पण गुरुजींनी डायमंड घालायला लावलं आहे. माझ्या हातात पण होती अंगठी, पण आता माझी तब्येत वाढल्यामुळे मला ते खूप असं टोचल्यासारखं होतं, खूप फिट्ट होते ती, त्यामुळे ती काढून ठेवली आहे. तर ते नाही तर कमीत कमी काहीतरी असं अंगाला टच डायमंड असावा, म्हणून मग मी आता सध्या हे वेअर करते आहे. कारण माझा ॲस्ट्रॉलॉजीवर खूप जास्त, मी काय ॲस्ट्रॉटॉकचं प्रमोशन करत नाही आहे, पण माझा ॲस्ट्रॉलॉजीवर बिलीव आहे. मी बऱ्याच गोष्टी ब्राह्मणांना विचारून करते. घर घेण्याआधी घेतलं होतं, गाडी घेण्याआधी, हे सगळं सुरू करण्याआधी, इवन जॉब जेव्हा सोडला होता तेव्हा असं बऱ्याच गोष्टी विचारते मी त्यांना. सो हे पण त्यातलंच काहीतरी होतं की त्यांनी सांगितलं की घाला डायमंड, तर घाला बाबा डायमंड, असं काही आहे. त्याच्यामुळे मग इथे नाही तर इथे असं सुरुवात केली आहे. असं तर आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. आणि आज मला ह्या सगळ्या चिल्लर पार्टीला सांभाळायचं आहे, प्लस पुढे काय काय होतं. आणि पुढचे ब्लॉग खूप एक्सायटेड असणार आहे, कारण आमचा तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे धोंडा म्हणतात, तर आमचा धोंडा आहे आता सॅटर्डेला. तर आमची ती ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. निखिलचे कपडे घेऊन झाले, माझे सखीचे झालेले आहेत, निखिलला तर काय द्यायचं गिफ्ट ते पण घेऊन झालेलं आहे, जे तुम्ही आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर बघूयात आता पुढचे ब्लॉग एक्सायटेड असतील, त्यामुळे प्लीज शेअर करा, म्हणजे बघायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जसं मी म्हणते की तुम्हाला आमच्या इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हात तो बनता यार. आणि प्लीज जर ब्लॉग आवडत असतील तर खाली कमेंट नक्की करा, शेअर नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. अशाच एका छानशा ब्लॉगसोबत आपण पुढच्या वेळेस भेटूयात. तोपर्यंत बाय.